मंदिराचं रूप दाखवतो तुम्हाला. काय सुंदर दिसतंय, ढगांमध्ये हरवून गेले मंदिर. आदिशक्ती तू नरमुंड मालाधार. तो मराठा आरक्षण वाले इतपर्यंत पोहोचले. 19 साल के दिखते हो यार आप. 19 में भी 1 महीना कम लग रहा है। हाँ देखो 19 में भी 1 महीना कम लग रहा है उसको. कितने किलो तक उठा लेते हो? 30-40 किलो तक. मतलब छोटे छोटे बच्चे वगैरे. ते कसं झालं माहिती का, आधीच होत आणि त्यात पडला पाऊस. आता असं झालंय की आमची जी ट्रेन होती ती कॅन्सल झाली. हरिद्वारवरून ना 27 ट्रेन रद्द झाल्या ती किसान आंदोलनच्या ह्याच्यामुळे. तर पूर्ण मला माहीत नाही, पण ठीक आहे. आता आमची कॅन्सल झाली आहे ट्रेन, त्यामुळे आता फ्लाईटची तिकीटं वेळेवरती बुक करावं लागणार आहे. पेमेंट फेल, सॉरी युअर पेमेंट फॉर दिस ऑर्डर कुड नॉट बी कम्प्लीटेड. काल जेवण केलं आणि डायरेक्ट झोपलो रूमवरती येऊन. आणि आजचा दिवस आहे 6वा किंवा 7वा दिवस असेल. तारीख आहे 26 जून आणि आता सकाळचे वाजलेत 6. बाहेर मस्तपैकी वातावरण झाले, पूर्ण फॉग आहे. चला एकदा बाहेरचं वातावरण दाखवतो तुम्हाला. पाऊस चालू आहे. ठीक आहे, आता आवरूया आणि दर्शनाच्या लाईनला लागूया. चला मी आवरतो, त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं यूट्यूब. मी तुमचं राहुल तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आणि या ब्लॉगमध्ये आपल्याला केदारनाथचं संपूर्ण दर्शन घ्यायचं आहे. तर केदारनाथ, भैरवबाबा आणि जे काही कुंड वगैरे आहे त्या सगळ्यांचे दर्शन आपण घेणार आहोत. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. कसला व्ह्यू आहे बघा ना. खाली पूर्ण ढग आले, मध्ये मस्तपैकी कैलास पर्वत आणि वरती पुन्हा ढग. एक नंबर. हे सगळं ना लाईव्ह अनुभवायला भारी वाटतं. तर पुन्हा एकदा रेडी झालो आहे आणि आता निघालो आहे दर्शनासाठी मंदिरात. चांगले कपडे आणले होते पण पाऊस चालू आहे त्यामुळे नंतर पुन्हा एकदा आपण मस्तपैकी छान छान कपडे घालून पुन्हा दर्शनाला जाणार आहोत. पण आता सध्या टी शर्ट वगैरेच घातले कारण की पाऊस चालू आहे, भिजलं तर अवघड होईल. सो चला जाऊयात दर्शनाला. आलो मंदिराच्या प्रांगणात. पुन्हा एक मंदिराचं रूप दाखवतो तुम्हाला. काय सुंदर दिसतंय, ढगांमध्ये हरवून गेले मंदिर. सर्वव्यापी तू प्रचंड महाकाय. आदिशक्ती तू नरमुंड मालाधार. तुझ्या विना जीवनास अर्थ साकार. महाकाय तो सगुण निराकार. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. दर्शनाची लाईन खूप मोठी आहे आणि तसे आम्ही संध्याकाळी अभिषेक करणार आहे. तर संध्याकाळी आमचं दर्शन होऊन जाईल, त्यामुळे आम्ही आत्ता बाहेरून दर्शन घेतलं आणि आता आपण भीमशिला आणि भैरव मंदिरात जाऊया. कारण की खूप लाईन आहे, पूर्ण दिवस त्याच्यातच जाईल. सो थांबण्यात मजा नाही कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. 2013 साली पूर्ण पाणी वाहत आलं होतं. भरपूर मोठा प्रलय आला होता, तो मग सगळ्यांना तर माहिती आहे. तो प्रलय या भीमशिलेने रोखला होता. मंदिर त्यामुळे ना आपलं वाचलं होतं. तर हीच ती भीमशिला आणि तेव्हापासून याची सुद्धा पूजा केली जाते. ही पूर्ण मंदिरात जाण्याचे दर्शन रांग आहे आणि इथे याच्या मागे आपल्याला हे महाराज भेटतात आणि हा कुंड आहे. या त्या कुंडातलं ते तीर्थ घ्यायचं. ते तीर्थ आपल्या जी महादेवाची पिंड आहे त्या पिंडीचा अभिषेक करून ते पूर्ण जमा झालेलं आहे आणि तेच ते
आपल्याला छोट्या बॉटलमध्ये भरून देतात. सो आले की ते घ्यायचं लक्षात ठेवा. आज इतकी गर्दी आहे ना काय सांगायचं. आणि इथं ना हे VIP दर्शन भेटते. एक्स्ट्रा पैसे घेतात पंडितजी इथले सगळे आणि दर्शन देतात. तर लोकांनी इथंसुद्धा गर्दी केली. दर्शनाच्या लाईनची तर गर्दी आहेच. खाली ओम आहे त्या ओमपर्यंत गर्दी आहे. तर मराठा आरक्षणवाले इथपर्यंत पोहोचले. बोला काय म्हणणे तुमचं. हां मराठी राईट्स. नमस्कार. जय छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शंभूराजे. फक्त शासनाला कळकळीची विनंती आहे की अनेक मराठा तरुण जो समाज आहे, आमचा तरुण वर्ग जो आहे तो शिक्षणाने खूप पुढे आहे. आम्हाला फक्त जे आरक्षण हवंय ते शिक्षणाकरता हवंय. फक्त केदारनाथ बाबाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की मराठा आमदार, मराठा खासदार जे असतील त्यांच्या डोक्यामध्ये चांगली बुद्धी दे आणि मराठा समाजासाठी, जातीसाठी कुठेतरी त्यांना कळकळ वाटू दे. एवढीच फक्त विनंती करून या ठिकाणी थांबतो. जय छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब की जय. आता थोडाफार नाश्ता करूया, त्यानंतर भैरव मंदिर वगैरे जाऊया. तर भोला सरप्राईज रेस्टॉरंट आहे आणि हे असे काहीसे त्यांचे रेट्स आहेत. आलू पराठा अजून काय मागवले. अजून 4 येणार आहेत आणि मग मॅगीचं बघू थोड्या वेळात. ठीक आहे. शॉर्ट बरं वाटतं ना आता ऊन आले तर. गरमी गरमी, पाऊस, थंडी आणि आता ऊन. पण छान वाटते ऊन आल्यावरती, मस्त वाटते. गेलं आता जाऊया भैरव मंदिर. भाई हाँ 20-21 लगता नहीं यार आपको देख के. 19 साल के दिखते हो यार आप. 19 में भी 1 महीना कम लगा. हाँ देखो 19 में भी 1 महीना कम लग रहा है उसको. कितने किलो तक उठा लेते हो. 30-40 किलो तक. मतलब छोटे छोटे बच्चे वगैरह. लेकिन यार रोज का कितना करते हो? ऊपर नीचे पूरा नीचे जाते हो. गौरीकुंड होता है. और उधर फिर कहाँ पे रुकते हो या फिर से ऊपर आते हो. नहीं रुकते, यहाँ से नीचे जाते और शाम को मानलं पाहिजे यार, एवढा लहान वयात एवढे सगळे दिसतो. आम्हाला साधे आमच्या छोटे बॅग घेऊन चालायला नको होत होतं. तो एवढं 20-20, 30-30 किलोचं ओझं घेऊन आणि स्वतः पण चालत येतो यार. निघालो आता भैरव मंदिराच्या दिशेने आणि आता वाजले सकाळचे 9 आणि आपल्याला जायचं आहे असं सरळ त्या पुलावरून. त्या तिथे भैरव मंदिर आहे. चला जाऊया. त्या तिकडे मंदिर आहे आणि या पुलापासून आपण भैरव मंदिराकडे जातो ना, तर इथे हा भंडारा आहे. मागच्या वेळेस सुद्धा जेवलो होतो आम्ही इथे, यावेळेस नाही जेवणार आहे. पण तुम्हाला जर फ्रीमध्ये खायचं असेल तर तुम्ही इथे खाऊ शकता. छान असतं जेवण. त्या तिथे आमची रूम आहे आणि हे समोर भैरव मंदिर आणि त्या साईडला आपल्याला बाबाचं मंदिर दिसते, केदार बाबा. अरे चला कुठेच बाकीचे. आणि ही संपूर्ण केदार घाटी. भरपूर कन्स्ट्रक्शन चालू आहे, भरपूर ठिकाणी कामं चालू आहे. हे एक हॉटेल बनते आहे, इथे एक बनते आहे, ते पण काम चालू आहे. त्या साईडला पण काम चालू आहे. भरपूर कामं चालू आहे. ही डोंगरावरची फुलं बघा काय छान दिसतात नाही का.
मस्त पूर्ण डोंगरावरती दिसतं. आता माझ्या डोळ्यांना एवढं छान दिसतंय ना, मला माहीत नाही गोप्रोमध्ये कसं दिसतंय, पण खूप छान वाटते. हे बघा खालच्या साईडला पण आहे. फोटोग्राफरची गरज आहे आपल्या ग्रुपला. कसं है यार S24. तू लाइन देखने गया था, लाइन किधर है? ये देखिए इधर से जा रहे हैं ना, ब्रिज से पार हो रहा है नदी, हाँ. और नदी से ये सीधा लेफ्ट लीजिएगा ना, सीधा देखिए लाइन. अरे देख वहाँ से लाइन है. हाँ. वो उतना बड़ा है, वो आगे ओम है, उसके बाजू में बहुत वो लंबा 3 लाइन है. बिल्डिंग है, 3 दीवार है. हाँ. उसके बाजू से वैसा जा रहा है वो लाइन, और मंदिर यहाँ है. हाँ. मतलब भाई साहब 5-6 घंटा तो लगेगा. ब्रिज आहे. आधी भरपूर गर्दी आहे दर्शनाला, त्यामुळे आम्ही असं ठरवलं की रात्री जे अभिषेक करणार आहे ना तेव्हाच आपण दर्शन घेऊ. आणि यस पोचलोय आपण मंदिराजवळ. तर चला कौरात भैरव बाबाचं दर्शन. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. तर तिथे मंदिर आहे समोर भैरव बाबाचं मंदिर. हा तर मागे भैरव मंदिर आहे आणि बस तिथूनच असा रस्ता आहे आपल्याला. आणि हा समोर एक पॉईंट आहे, तिथून पूर्ण पर्वत दिसतात. तिथे जाऊयात, बघूयात काय व्ह्यू भेटतोय आपल्याला बघायला. येऊ आलं ना. कसा काढलाय फोटो? आईला खतरनाक का. फोटो बघायसाठी इंस्टाग्रामला फॉलो करा, इथं लिंक आली असेल, फॉलो करा पटपट. ती समोर दिसते ना, ती मोदी गुफा आहे. तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही तिथं सुद्धा जाऊ शकता. हा सरळ रोड आहे त्याला जाण्यासाठी. वरती थोडा वेळ बसलो वगैरे, टाइम स्पेंड केला आणि आता पुन्हा एकदा निघालो रूमवरती. जाऊया, मस्त तयार होऊया, त्यानंतर पुन्हा मंदिराच्या प्रांगणात जाऊया. हे बघा रुद्राक्ष असे बनतात. चला चला. भैरव मंदिरमध्ये पण पिट्टू घेऊन. म्हणजे फक्त 1.3 किलोमीटरचं अंतर आहे, ते सुद्धा चालवत नाही माणसांना. आणि यांना केदारनाथला यायचं. चला आता मंदिरात जायचंय आणि मी काढली आहे धोती घालायला. मस्तपैकी धोती घालूया. आरती घालून झाली, नंतर लक्षात आलं शूट करायचं. हे अरे वेगळं काय दाखवू नको, धोती दाखव. तर येस थोडं हे आवड करा आणि बाकी धोती कशी घातली ते सांगता का, कमेंट करून सांगा. धोती परफेक्ट घातली की नाही. मला वाटत नाही परफेक्ट आहे, पण तुम्हाला कशी वाटते. यस आपला गेटअप झालाय रेडी. यस आपला गेटअप झालाय रेडी. खाली उतरतो. बाकी कसं वाटतंय? जाऊयात आता मस्तपैकी मंदिरात आणि घेऊयात दर्शन.
मस्तपैकी रेडी झालो. म्हटलं मंदिराच्या प्रांगणात जाऊ आणि फोटो वगैरे काढू. आणि हे बघा समोर हे वातावरण यार, इथल्या वातावरणाचं आहे ना काही नेम नाही. ते कसं झालं माहिती का, आधीच होत आणि त्यात पडला पाऊस. आता असं झालं आहे की आमची जी ट्रेन होती ती कॅन्सल झाली. हरिद्वारवरून ना 27 ट्रेन रद्द झाल्या ती किसान आंदोलनच्या ह्याच्यामुळे. तर पूर्ण मला माहीत नाही, पण ठीक आहे. आता आमची कॅन्सल झाली आहे ट्रेन, त्यामुळे आता फ्लाईटची तिकीटं वेळेवरती बुक करावं लागणार आहे. यामुळेच ऑफ झाला नाही का. बट ठीक आहे, आपल्याकडं भरपूर सारे पर्याय आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. करूयात आता फ्लाईटची तिकीट बुक. कारण की कसं आहे, सगळ्यांनी वेळेवरती सुट्ट्या टाकल्या होत्या, त्यामुळे कोणालाही पॉसिबल नाही एक्सटेंड करणं. आणि जरा जास्त दिवस थांबू पण नाही शकत आपण, कारण की आपल्याला पण कामधंदे आहेत. असो, करूयात प्लेनची तिकीट बुक. आईला चांगलाच लफडा झाला पण. काय करतोस तू, ऑफर बघतो का? हो जाएगा हो जाएगा. फिर तू क्या कर रहे हो विनय भाई? आ रहे कि नहीं आ रहे? गाँव जा रहे सीधा ट्रेन है या कैंसिल है वो देख ले भाई. तुम्हारा पेमेंट फेल. सॉरी, योर पेमेंट फॉर दिस ऑर्डर कुड नॉट बी कंप्लीटेड. डिडक्टेड, इट विल बी रिफंडेड. का बोला तेव्हा पण डिक्लाइन झालं. एका मोबाईलवरून होत नाही, आता दुसऱ्या याच्यावरती ट्राय करतोय आणि त्याच्यावरती पण 3 वेळा ट्राय केला आहे. आणि आता फायनल प्रोसेस चालू आहे, बघूया होते की नाही. बुकिंग इन प्रोग्रेस. डू नॉट हिट द बॅक बटन ब्रो. त्याचं नसतं ना असं RSC बिरेसी असलं काय नसतं. जाऊ दे, तुमचं पहिल्यांदा प्लेनमध्ये बसायचं स्वप्न पूर्ण होते. झालं फक्त आता प्लेन नाही हल्लं पाहिजे. दूरमधून ना झालं बुक झालं तिकीट ब्रो. ऋषिकेशला जाणार. हरिद्वारला जायचं ना आता. हरिद्वारला जायचं. पण तो जी गाडीवाला होता झालं तो आपला आमचं बघतं ना असं चाललं होतं की वन साईड आपण प्लेनने येऊया. पण आता बघा ना, योगायोगाने तिकीट आमचं ट्रेनचं तिकीट कॅन्सल झालं आणि आम्हाला प्लेनचं तिकीट काढावं लागलं. असं आता तिकीट वगैरे झाले कन्फर्म, काढून वगैरे झालं तिकीट. आणि आता पुन्हा एकदा आपण निघालो आहे मंदिराच्या प्रांगणात. आणि आपल्याला अभिषेकसुद्धा करायचा आहे रात्री, तर त्याचंसुद्धा रजिस्ट्रेशन असतं, तर ते सुद्धा करायचं आहे. सो आत्ता गेलं पाहिजे, कारण की वाजलेत 3:30 वाजलेत. तर आत्ता वाजलेत 3:30. तर हे समोर मंदिर आहे आणि मंदिराच्या राईट साईडने ना हा रोड जातो. तर इथे आतमध्ये ना ते ऑफिस आहे, जिथे आपल्याला संध्याकाळच्या म्हणजे रात्रीचं जे अभिषेक असतो त्या अभिषेकचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. हे बघा, अजून चालू नाही झालं, वेट करावं लागेल वाटतं थोडा. फायनली आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे विशेष पूजेचं. तर ही अशी रिसिप्ट भेटते त्यांच्याकडनं. आणि हां, इथे आल्यावरती मला अजून एक माहिती कळली की याचं रजिस्ट्रेशन ना तुम्ही ऑनलाईनसुद्धा करू शकता. तर इथे स्क्रीनवरती मी तुम्हाला वेबसाईट टाकेल, नक्की जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तिथे रजिस्टर करू शकता. पण यांचं असं आहे की मिनिमम 5 लोकांचं रजिस्ट्रेशन करावं लागतं, जे की असतं 5,500 रुपये. तर पर पर्सन तुम्हाला 1100 रुपये पडू शकतं. आणि त्याच्यावरती जर तुमचे 5पेक्षा जास्त लोक असतील तर पर पर्सन 1100 रुपये त्यात ॲड होत राहतात. आता 5 वाजलेत, तर चला थोड्या वेळाने आरतीचा सुद्धा टाईम होईल. आणि आपलं अजून शंकराचार्य टेम्पलसुद्धा बघायचं राहिले, तर तिथेसुद्धा जाऊया. बम बम बोले. हो, कसं लागलं? बसा की, फुलच लावला खतरनाक.
भीमशिलेपासून सरळ पुढे चालत यायचं आणि पुढे शंकराचार्य टेम्पल आहे. चला आता जाऊया आतमध्ये. सहा वाजलेत आणि आरती असते 7:30 वाजता चालू होते. आज आपल्याला आरती समोरून पाहायची, त्यामुळे सगळ्यात पहिला नंबर लावला आहे. हे बघा पहिली लाईन आहे. पुढे आमच्या समोर कोणाच बसत नाही. आता हे सगळी पब्लिक मागे हाकलून देते. आज समोरून तुम्हाला पूर्ण आरती दाखवतो. झाले आणि आता मोकळं गेले आणि मंदिराचा व्यू बघा. अजिबात गर्दी नाही आणि शांत वातावरण. थोडा लोकांचा आवाज पण शांत वाटते नाही का. आणि मस्तपैकी स्पीकरवरती मंत्र लावलेत, अजून भारी वाटतं. आणि गर्दी बघा आता. वाजतापासून बसलो, 7:30 वाजता आरती. 1.5 तास आधीपासूनच बसले सगळ्यात पहिल्या नंबरला. तुम्ही केदारनाथला आले ना, तुम्हाला अशा काही गोष्टी बघायला भेटेल ना. आता हे बघा, तुम्हाला आहे ना झूम करून दाखवतो. अटेंड केली आहे. तर आता जाऊया, जेवण करूया, त्यानंतर आराम करायचा आहे. त्यानंतर आपल्याला जायचं आहे अभिषेक करायला. तर अजूनही व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत पाहत. आलो जेवायला मस्तपैकी. ऑर्डर सुद्धा दिली. काय काय ऑर्डर दिली? हां, दाल मखनी, अजून काय? आलू जिरा, आलू सोया दिली. आलू सोया आणि रोट्या आणि बटर नान. आणि याच्याकडे स्वीट पण आहे, लड्डू बिड्डू, जलेबी गुलाबजामुन. काय काय हे तिकडे दिसते, तो मागे दिसते. खूप काय काय डायरेक्ट ना भाई. काहीतरी झालं पाहिजे. 5 सांगितलं ना बटर लड्डू. हा, खाऊन टाकू. शूट करणार आता. तर यस, इथे प्रसाद घेतलाय कारण की आपल्याला अभिषेकला जायचंय, तर प्रसादाची गरज लागेल. आणि भरपूर सगळ्या वस्तू आहेत आणि प्रत्येकजण काही ना काही खरेदी करतोय. जेवण वगैरे झालं, प्रसाद पण घेतला. तर जाऊया रूमवरती आणि 3:15 वाजता आपल्याला लाईनीत लागायचं आहे पुन्हा एकदा अभिषेकच्या. तर तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. आत्ता टाईम झाला आहे. भैया टाईम किती हुआ? 9:12 9 वाजून 12 मिनटं झाली. तर वेळ आहे आपल्याकडे भरपूर, थोडा आरामसुद्धा होईल आपला. हा, किती वाजले रे? बघ बरं टायमिंग. तर रात्रीचे 11 वाजून 13 मिनटं झालीत आणि निघालो आता अभिषेक लाईनला लागण्यासाठी. तर आमचा टायमिंग आहे 3:15चा, पण ट्राय करूया लवकर झालं तर. निघालो आहे, प्रसाद वगैरे घेतला आहे. चला आता जाऊया. आणि रात्रीच्या 11:15 वाजता असं काहीचं दृश्य आहे मंदिराचं. संत सरोवर ज्ञान जल ताहि पखारो यंग, सो देहिया निर्मल भया संतन के सत्संग, संतन के संग लाग रे, संतन के संग
लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी अच्छी बनेगी तेरी अच्छी बनेगी अच्छी बनेगी तेरी अच्छी बनेगी। तर हे मंदिराचं एक्झिट गेट आहे. इथून लाईन चालू होते आपली विशेष पूजेची. तर अजून मंदिर ओपन झालं नाही. तिथे थांबलो होतो साधूंजवळ, थोडं भजन वगैरे केलं त्यांनी, ते ऐकलं, मस्त वाटलं. वेट करतोय. मंदिराचे दरवाजे अजून ओपन नाही झालेत. 1 वाजला आहे आणि अजूनही मंदिर ओपन नाही झालेलं आहे. आणि इथे बघा भरपूर मोठी लाईन लागली आहे. आम्ही सुद्धा बसलो. अजून वेट करावं लागेल. येस, फायनली मंदिराचे डोर्स ओपन झालेत आणि टाईम झाला आहे 1:40. तर 1:45 वाजता ओपन झाले आणि आम्ही निघालो होतो 11:15 वाजता. बघूया आता दर्शन किती वेळात होतं आहे. चला मी दर्शन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. क्या चालू? वैसा नहीं मैं बताता हूँ आप. दिखा जल्दी. ये बटन बंद करो पहिले. आणि यस, फायनली आपलं दर्शन कंप्लीट झालेलं आहे. टाईम किती झालं? 2 वाजता आपलं दर्शन कंप्लीट झाले आणि लाईन बघू शकता. विशेष पूजा होते त्याची लाईन बघा. ही एवढी मोठी लाईन आहे. बरं झालं लवकर आलो. झालं आता दर्शन. ठीक आहे, भेटूया आता पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, मस्त फिरा. सेल्फी लेंगे? नाही थैंक यू. वीडियो है ऐसा कर रहा हूँ. बोलो बाबा केदारनाथ की जय.